अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. स्वामी महाराजांची कोणती सेवा केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतील? जे भक्त नवीन आहेत त्यांना सर्वांना एक प्रश्न नेहमी पडतो, आपण कोणती सेवा करावी, आपण कोणती सेवा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. स्वामी महाराजांची तुम्ही कोणती सेवा करावी हे तुम्ही कधीही ठरवत नाही, तर स्वामी महाराज ठरवतात. पण एक गोष्ट आहे की आपण स्वामी महाराजांची कोणती सेवा करावी किंवा आपल्या इच्छेने आपण कोणती सेवा करू शकतो, आपल्याला कोणत्या सेवेची ओढ आहे ती आपल्या मनाने आपण स्वतः ठरवतो. किंवा आपलं मन आपल्याला सांगतं की आपण महाराजांची ही सेवा करायला हवी, तेव्हा आपल्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, संकट, अडचणी दूर होतील. आपण सेवा करणार आहात किंवा आपण करायलाच हवी हे आपण कधीही ठरवत नाही, ते सर्व काही स्वामी ठरवतात. म्हणजे नवीन भक्त आहेत, प्रत्येकांना एक प्रश्न नेहमी पडतो, आपण कोणती सेवा करावी आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी. सर्वात प्रथम मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेल, स्वामी सेवेमध्ये असाल किंवा स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करण्याची तुमची इच्छा असेल, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, विश्वास हा ठेवा. विश्वास कधीही डगमगू देऊ नका. जे काही जुने स्वामी सेवेकरी आहेत सर्वांना माहिती आहे की स्वामी सेवेमध्ये असतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये काय काय गोष्टी घडतात, किंवा आपण स्वामी महाराजांची सेवा करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये कोणत्या अडचणी आल्या आहेत. कारण स्वामी परीक्षा प्रत्येकाची घेतात. जे काही स्वामी सेवेकरी आहेत, नवीन आहेत, प्रत्येकाची स्वामी सेवेमध्ये आपण सेवा सुरू करतो तेव्हा आपली परीक्षा घेतली जाते. पण तुमच्या मनाने, तुमच्या इच्छेने तुम्हाला स्वामी सेवा करायचीच असेल, तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी. काही लोकांच्या मनामध्येही नसते की आम्हाला ही सेवा करायची आहे, पण काही लोक आमची इच्छा पूर्ण व्हावी किंवा आपली इच्छा पूर्ण व्हायला हवी, आपण ही सेवा करायला पाहिजे, आपली इच्छा आहे म्हणून. आपल्या मनामध्ये स्वामी महाराजांची सेवा करायची आहे ही इच्छा नसतानाही आपण स्वामी सेवा करायला सुरुवात करतो. का? आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी. असे न करता तुमच्याही मनामध्ये नसेल की स्वामी सेवा करायची आहे, सर्वात प्रथम तुम्ही सेवा न करता तुम्ही तुमच्या मनामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ, अगदी कुठेही तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण सुरू करा. तुम्ही सर्वात प्रथम पहिल्यांदा स्वामी सेवा करायची असेल, कोणती सेवा करावी हा प्रश्न पडला असेल तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, सर्वात प्रथम तुम्ही स्वामी महाराजांचे नामस्मरण करायला सुरुवात करा. तुम्हाला स्वामी नामांची गोडीही असायला हवी. आपण स्वामी नामाची गोडी असेल, आपला विश्वास स्वामीवर असेल, तेव्हाच आपण स्वामी सेवेमध्ये उतरतो, तेव्हा स्वामी सेवा करायला सुरुवात करतो. तुमच्या मनामध्ये असेल की मला स्वामी सेवा करायचीच आहे, तर तुम्ही नित्य सेवा सुरू करू शकता. अगदी तुम्ही स्वामी महाराजांचे पारायण किंवा गुरुवारचे व्रत, तुम्ही नित्य सेवा, कोणतीही सेवा सुरू करू शकता. पण नवीन सेवेमध्ये असाल, तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न असतील, आपण कोणती सेवा करावी. कारण नामस्मरण या कलयुगामध्ये आपण जेवढे नामस्मरण कराल आपल्या जीवनातील कर्म, भोग हे हळूहळू दूर होतील. तसेच आपल्याला स्वामी महाराजांच्या नामाची गोडीही लागेल व स्वामी सेवा तुम्हाला करायची गरज नाही, तुम्ही कोणती करावी हे तुम्हाला ठरवायचीही गरज नाही, तर ते तुमच्या मनातूनच तुम्हाला वाटेल की नाही, मला ही सेवा करायचीच आहे, मला नित्य सेवा स्वामींची करायचीच आहे. अगदी तुमच्या मनाला गोडी लागेल, स्वामी महाराजांच्या नामाची गोडी लागेल, तेव्हा तुमचं जीवन हळूहळू बदलायला सुरुवात होते. तेव्हा स्वामींची सेवाही करावीशी वाटते. काही लोकांना वाटतं की आपण नाही, स्वामी सेवा करायची आहे तेव्हाच आपल्या इच्छा पूर्ण होणार आहेत. आपण आपला विचार करतो, पण आपण स्वामी सेवा ही आपल्या मनाने करावी, आपण आपल्या इच्छेने करावी. आपला विश्वास असायला हवा. जेव्हा तुम्हाला स्वामी महाराजांच्या नामाची गोडी लागते तेव्हा तुम्ही कोणतीही सेवा करू शकता. अगदी तुमच्या इच्छेने तुम्ही कोणतीही सेवा करायला सुरुवात करू शकता. सर्वात प्रथम तुम्ही सुरुवात करता तेव्हा तुम्ही नामस्मरण ही खूप अत्यंत पॉवरफुल अशी सेवा आहे. तुम्ही कधीही करू शकता. अगदी कुठेही तुम्ही कामामध्ये असाल किंवा तुम्हाला वेळ नसेल, भरपूर कामं आहेत त्यामध्ये स्वामी सेवा करायला वेळ मिळत नाही, पण सेवा करायची आहे. तुम्ही कधीही स्वामी महाराजांचं नामस्मरण करता तेव्हा तुमचं मन पॉझिटिव्ह होतं, वाईट लोक तुमच्यापासून दूर होतात. जे लोक चांगले आहेत,
जे पॉझिटिव्ह लोक आहेत तेच तुमच्यापर्यंत येतात. कारण जिथे स्वामी महाराजांचं नामस्मरण केलं जातं तिथं कोणतंही संकट, अडचणी किंवा वाईट लोक, वाईट विचार, कोणाची वाईट नजर हे तुमच्यापर्यंत कधीच पोहोचत नाही. त्यासाठी नामस्मरण करायला सुरुवात करा. सर्वात प्रथम मी सांगेन, तुम्हाला स्वामी सेवा करायचीच असेल तर तुम्ही दररोज स्वामी महाराजांचे नामस्मरण करायला सुरुवात करा. अगदी तुम्हाला कधीही बंधन नाही. तुम्ही याच वेळेमध्ये करा किंवा तुम्ही याच वेळेमध्ये करायला हवं. अगदी तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री अंथरुणावर झोपायला जाता तेव्हापर्यंत तुम्ही नामस्मरण करू शकता. नामस्मरण करायला तुम्हाला कुठे बसून करायचं नाही किंवा तुम्हाला कामामधून वेळ काढूनही करायचं नाही. अगदी तुम्ही कुठेही करता, स्वयंपाक बनवता किंवा तुम्ही घरामधले कामं करता किंवा तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही बाहेरची कामं करता. तुम्ही अगदी कुठेही करू शकता. असं कोणतंही बंधन तुम्हाला सेवेमध्ये नाही. पण मनामध्ये काहीही विश्वास नाही, भक्ती नाही आणि तुमची इच्छा आहे म्हणून स्वामी सेवा करायची आहे असं कधीही करू नका. स्वामी महाराजांच्या नामाची गोडी लागू द्या. तुम्ही नामस्मरण करत राहा. हळूहळू तुम्हालाही वाटेल, नाही मला स्वामी माझ्या घरात आणायचे आहेत. मला स्वामींचा फोटो, मूर्ती काहीही आणायचं आहे. मला दररोज स्वामींची नित्य सेवा करायची आहे. प्रत्येकाच्या आपण कोणतीही गोष्ट आपण मनाशी ठाम ठेवतो, आपला विश्वास बसतो तेव्हाच आपण त्या गोष्टीचे आपण विश्वासाने आपण काहीही करू शकतो. मग अगदी स्वामी महाराजांची सेवाही करत असो, त्यामध्ये तुमचाही विश्वास स्वामींवर वाढेल. परीक्षाही घेतली जाते. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही जीवनामध्ये सेवा सुरू ठेवा, पण जीवनामध्ये तुमच्या स्वामी सेवा करता तेव्हा परीक्षा प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वामी महाराज परीक्षा घेतात. परीक्षाही घेतली गेली, कितीही वेळा हरलात, खचलात, तरीही तुम्ही थकून गेलात, तरीही तुम्ही विश्वास ठेवा, कायम विश्वास ठेवा. नाही स्वामी, मी हरले नाही. माझी परीक्षा सुरू आहे, पण माझ्या जीवनामध्ये ज्या काही संकट, अडचणी आहेत, माझे जे काही भोग आहेत, कर्म आहेत, ते दूर होत आहे. त्यासाठी परीक्षा घेत आहे स्वामी. पण मला माहीत आहे की माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनाचं कल्याण हे तुम्हीच करणार आहात. असा विश्वास ठाम ठेवा. नामस्मरण करायला सुरू करा. जेवढा वेळ तुम्हाला जमेल, अगदी तुम्ही सकाळपासून ते रात्रीपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मनामध्ये नामस्मरण करा. स्वामींच्या नामाची गोडी लागू द्या. हळूहळू तुम्हाला स्वामींची ओढ लागते. स्वामी महाराज, नाही आता काहीही झालं तरीही स्वामी माझ्या घरामध्ये असायला हवे, मला सेवा करायची आहे. तेव्हा तुम्ही दररोज न चुकता स्वामी सेवा कराल. नक्की स्वामी सेवामध्ये याल तुम्ही. तेव्हापासून तुमचं जीवन बदलून जाणार आहे. नामस्मरणाला सुरुवात करा. मनामध्ये कोणतीही इच्छा ठेवा. दररोज नामस्मरण करायला सुरू ठेवा. तुमच्या इच्छाही पूर्ण होतील. स्वामींवर तुमचा विश्वासही राहणार आहे. विश्वास कधीही डगमगू देऊ नका. विश्वास आपण कोणतीही गोष्ट करतो, कितीही तुमच्या जीवनात अडचणी, संकट आले तरीही विश्वास कायम ठेवा. स्वामी आहेत. स्वामी सर्व काही चांगलं स्वामीच करणार आहेत. असा विश्वास ठाम ठेवा. श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण नक्की करा. आपल्या जीवनामध्ये आपण कितीही दुःखी असो, संकटामध्ये असो, स्वामी महाराज तुम्हाला संकटामधून बाहेर काढतील, अडचणी दूर करतील. तसंच तुमच्या जीवनाचं सोनंही स्वामी महाराजच करतील. पण स्वामी सेवा करायची असेल तर शुद्ध मन ठेवा. स्वामी आहेत, नाही मला सेवा करायचीच आहे. तुमच्या मनामध्ये काही इच्छा नाही तरीही स्वामी सेवा करायची आहे, तेव्हा तुम्ही खरे स्वामी भक्त आहात असे ठरले जाते. पण तुम्हाला तुमच्या इच्छेसाठी स्वामी सेवा करायची आहे असे न करता कोणतीही सेवा करायचीच असेल तर नामस्मरण करा. नामस्मरण करता तेव्हा स्वामी महाराजांच्या नामाची गोडी लागते. तुम्हाला सेवाही करायला मन होणार आहे. विश्वास वाढेल. तुमच्या जीवनातील संकट, अडचणी, जिथे नामस्मरण आहे तिथे निगेटिव्ह गोष्टींचा विचारच होत नाही. मन हे नेहमी पॉझिटिव्ह राहतं. तुमच्या मनामध्ये कोणतेही निगेटिव्ह विचार कधीही येणार नाहीत. तुमच्या पुढे संकट उभं आहे, तुमचं नामस्मरण सुरू आहे, तेव्हाही ते संकट कुठे दूरपर्यंत निघून जाणार आहे हे तुम्हाला माहितीही होत नाही. कारण किती आपण स्वामी सेवेमध्ये असतो किंवा स्वामी महाराजांचे नामस्मरण करत असतो,
तेव्हा कितीही वेळा संकट आले, तुमच्यापर्यंत संकट पोहोचतात, तोपर्यंत स्वामी महाराज ते संकट दूर करतात. त्यासाठी